आपल्या देशामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापुरुषांचे योगदान आहे आणि त्या महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजरा करणं हे आपलं इति कर्तव्य आहे. परंतु त्या जयंतीच्या निमित्तानं आपण वारंवार खर्च करून ध्वनी प्रदूषण करतो आणि या दोन्ही प्रदूषणामुळे डॉल्बी डीजेचा कर्णकर्कश आवाजामुळे अनेक वृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना फार मोठे त्रास होत असून काही जणांना यामुळे जीव गमवावा लागत आहे. त्यामुळेच याचा सर्व मंडळांनी गांभीर्यानं विचार करून पारंपरिक वाद्य मिरवणुकीच्या दरम्यान वाजवली तर निश्चितच महापुरुषांना सुद्धा आनंद वाटेल. त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा गजर झालाच पाहिजे. म्हणून प्रदूषण मुक्त उत्सव साजरा करूया असे आवाहन मी सोलापूर माझं सोलापूर समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराजांनी केले आहे. जय महाराष्ट्र. मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने आपल्याला आवाहन करीत आहे की आपला सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर आहे आणि याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात आहे. सोलापुरात साजरा करावा म्हणजे सोलापुरात, उत्सवाचा आनंद लुटावा म्हणजे सोलापुरात, उत्सवाचा अत्यंत जल्लोष करावा म्हणजे सोलापुरात, अशा सोलापूरची ख्याती आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आवाहन करण्यात येते की आपण यावेळी सर्वच उत्सव आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करूया. पण आपल्याला आवाहन करताना विनम्रतेने आवाहन करतो की आपण ध्वनी प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करूया. कारण सोलापूर शहरामध्ये अनेक 4 ते 5 महिन्यापासून किंवा काही महिन्यापासून एक प्रकारचं प्रदूषण, विषारी प्रदूषण, आरोग्य धोक्यात आलेले आहे. आणि यामुळे घराघरामध्ये आबाल वृद्धापर्यंत काही ना काही आजारी पडलेले आहेत. खोकला येतो, सर्दी येतो, तेव्हाच दुसरा विकार येतो. अशा या सर्वच आजारामुळे सोलापूरकर वैतागलेले आहेत आणि हॉस्पिटलमध्ये आणि काही क्लिनिक दवाखान्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपचार घेताना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. याचा अर्थ असा आहे की आपण सोलापूरमध्ये एक प्रकारचे विषारी वायू व्हायरल झालेले आहे असे डॉक्टर सांगतात आणि आरोग्यतज्ञ सांगतात आणि महानगरपालिका याबाबतीत काही करत नाही. मी यापूर्वी महापालिकेला मी सोलापूरच्या वतीने निवेदन दिलं की आपण आरोग्य गोळ्या वाटप करा, ठिकठिकाणी आरोग्य शिबिर घ्या, ठिकठिकाणी आरोग्य फवारे मारा जंतुनाशकाचे. पण कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आणि करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. केवळ स्वच्छता या नावाखाली रोड साफ करणं, गल्लीबोळा जाऊन साफ करणं अशा प्रकारचे दिखाऊपणाचे कार्यक्रम या ठिकाणी घेताना दिसतोय. दिखाऊपणा का म्हणलो तर मी आपले रवी पवार सर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं आमचं माझे सोलापूर या संस्थेच्या वतीने तुम्हाला 100 स्वयंसेवक देतो. तरी कुठल्याही प्रकारे त्यांनी एक साधा निमंत्रण दिलं नाही, तोंडी दिलं नाही किंवा आम्हाला पत्र देखील धाडलं नाही. हा विषय वेगळा. परंतु या ध्वनी प्रदूषणाबाबतीत बोलताना अत्यंत सोलापूरमध्ये वेगळ्या प्रकारचे व्हायरस असल्यामुळे आजारी पडत आहेत. यात आपलं भर म्हणून ध्वनी प्रदूषण वाढवून त्या आजाराला वाढवणं किंवा त्या आजाराला आपण सामोरं जाणं आणि अशा प्रकारचे त्रास सहन करणं हे आपल्याला आता परवडणार नाही आहे. म्हणून सर्व सार्वजनिक उत्सवांना सर्वच जे राष्ट्रीय पुरुष आहेत, राष्ट्रीय संत आहेत, देवी देवतांचा आहे, सार्वजनिक गणेशोत्सव आहे, सार्वजनिक नवरात्र आहे, मोहरम आहे, अनेक सर्व जाती धर्माचे सण उत्सव हे ध्वनी प्रदूषणमुक्त साजरा करावा असं आवाहन मी सर्वांना करतो. आणि आपण या बाबतीमध्ये जरूर विचार करताल आणि प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करताल असं आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.